तर आज आम्ही घातले होते मुहूर्ताचे सांडगे, कारण माझ्या नंदीचं लग्न आहे. तर जे काही पण लग्नाची तयारी असते, तर पहिला ही तयारी हे मुहूर्ताच्या सांडग्यापासून चालू होते. पहिला हे घातले जातात आणि मग बाकीचं हळकुंड कुटणे वगैरे हे बाकीचं नंतर केलं जातं. त्यानंतर मग हे घालण्यासाठी 5 बायकांना बोलवलं गेलं होतं. त्यानंतर मग हळदी कुंकू लावून घेतलं, मी पूजासुद्धा करून घेतली आणि मस्त असे कडकडत्या उन्हात आम्ही हे कडकडीत सांडगे घालून घेतले. माझं तर तोंड बघण्यालायक झालं होतं. खाली गेले तेव्हा तू माझं तोंड बघू शकता, घामाने कशी मी झाली आहे. त्यानंतर मग पटकन असा फ्रेश तुपामध्ये पिलूसाठी डाळ खिचडी बनवून घेतली, कारण खूप लेट झाला होता. तर मग तुपामध्ये मूग डाळ, तांदूळ आणि तूर डाळ कुठले पण डाळी तुम्ही मिक्स करून असं फ्राय करून घ्या तुपामध्ये. त्यानंतर मग थोडंसं हळद, मीठ आणि हा बिर्याणी मसाला मी थोडा घालते, कारण त्याच्याने चव जास्त चांगली येते. त्यानंतर मग हे मस्त असं भाजून घ्यायचं तुपामध्ये आणि मग त्यानंतर डबल तुम्हाला किती पाणी हवं आहे कन्सिस्टन्सी तेवढं घालून घ्यायचं. त्यानंतर मग आम्हाला भात लावायला घेतला. पण पिलू सगळ्या कामांमध्ये मला हेल्प करायला आलीच असते बिचारी. हेल्प करते की काम वाढवून देते, हे तुम्ही बघूच शकता. त्यानंतर आमचं सुद्धा जेवण बनवून घेतलं आणि रूममध्ये आल्यावर बघा पिलूने माझ्यासाठी काम वाढून ठेवलं होतं. हे सगळे घडी घातलेले कपडे मी ठेवले होते. पिलूने मस्त असे त्यांना लाईनमध्ये लावून ठेवले होते. त्यानंतर मग ती पिलूची सुद्धा चंपी करायला घेतली, कारण आमचा उद्या हेअर वॉश डे आहे. त्यानंतर मग पिलूला असं मस्त चंपी करून तिला मस्त अशी पोनी घालून दिली. बघा तिचे केस किती लांब झाले आहेत, मला कट करायचं मनच होत नाही. हिला हेअरस्टाईल्स करायला मला खूप आवडतं, पण तिला बिलकुल आवडत नाही, तरी ती आज घालून घेतली. त्यानंतर माझीसुद्धा चंपी करून घेतली, कारण कडकडते उन्हात सांडगे घालून माझंसुद्धा डोकं कडकडीत झालं होतं. मग तेल लावून घेतलं आणि तेल लावताना तुमच्या रूट्सला लावायला बिलकुल विसरू नका, कारण ते सुद्धा खूप ड्राय झालेले असतात आणि ओव्हर ऑइलिंग अवॉइड करा. सतत तेल लावल्याने तुमचे रूट्स सॉफ्ट होऊ शकतात आणि केस गळू शकतात. त्यामुळे वीकली एकदाच लावलं तरी चांगलं आहे. आणि जेन्झी मॉम होणं किती डिफिकल्ट आहे बघा. ती माझ्या नाकात पेन्सिल घालायला चालली होती. त्यानंतर मग तेल लावून झाल्यानंतर मस्त असे केस विंचरून घेतले आणि मस्त अशी कितीतरी दिवसांनी लांब वेणी घालून घेतली. कॉलेजचे दिवस आठवण आले. मी कॉलेजला एक सुद्धा दिवस असे केस सोडून जातो नाही, मस्त अशी वेणी घालून जायची. पण ती 5 पदरी होती, कधी ते मी तुम्हाला घालून नक्कीच दाखवेन. त्यानंतर मस्त अशी मी रेडी झाली आणि बाहेर हवेला जाऊन बसली, कारण खूप गरमी आहे. तर घरी ब्रेडसुद्धा बनवला होता, आयता भेटला असतो तो सुद्धा खाऊन घेतला, कारण संध्याकाळच्या वेळी काहीतरी हवंच. त्यानंतर मग पिलूसोबत खेळायला घेतलं आणि पिलूला असं काहीतरी एंटरटेन किंवा कशात तरी बिझी नाही ठेवलं तर तिला मम्माची नाही तर तिला फोनची आठवण येते आणि मी कलर करून देते. मग बघा तिला किती माझ्यावर माया येत होती. त्यामुळे मग तसं काहीतरी आपलं चालू होतं. त्यानंतर मग मी तिला शिकवायला घेतलं. ग्रीन, पिंक, ब्राऊन, ऑरेंज, पर्पल. त्यानंतर मग रात्री ॲक्वागार्डमधलं पाणी काढायला घेतलं. तेच मी यूज करते. डोक्यावर केस हवे असते तर इतकी तरी काळजी करायलाच हवी. आजच्यासाठी इतकंच, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.